लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा अद्यापही सुटलेला नाही। त्यातच प्रकाश आंबेडकरांच्या वंचित बहुजन आघाडीला सोबत घेण्यासाठी मवियातील नेत्यांच्या बैठकांवर बैठका सुरू आहेत। मात्र जागा वाटपाचा तिढा कायम आहे। अशात प्रकाश आंबेडकर यांनी आज नागपुरात माध्यमांशी बोलताना थेट मवियाला सूचक इशारा दिलाय। आज मी म्हटलंय की आम्ही असं मिनिमम हा शब्द माझा महत्वाचा आहे। यांनी जर आम्हाला बोलवलं नसतं आणि आम्ही जर एक लढलो असतो तर आम्ही मिनिमम 6 जागा जिंकल्या असत्या। मी आज त्याचं स्पेसिफाय करणार नाही, याचं कारण की मला कोणाला डॅमेज करायचं आहे किंवा कोणाला करायचं नाही हा त्याच्यातला हेतू आहे। पण आज आम्ही कुठे स्टँड आहोत तेवढं फक्त मी आपल्याला सांगितलेलं आहे। कदाचित उद्याच्या ह्याच्यामध्ये वाढ होऊ शकते अशी असणारी परिस्थिती आहे। सर, हा हायपोथेटिकल क्वेश्चन आहे, पण समजा महाविकास आघाडीत आले नाही तर किती जागा लढवण्याची तयारी? क्या मतलब है क्वेश्चन चलेगा? क्या लिखोगे वहाँ पे, क्या क्वेश्चन था करके? उमेदवारांची तयारी केलेली आहे। त्याच्यापैकी जे मतदारसंघ आम्ही मेन्शन केलेले आहेत याच्यामध्ये, त्याच्यामध्ये आम्ही पूर्णपणे कॉन्सन्ट्रेट करून बसलेलो आहोत। मी आज असं आपण म्हणाला तर एकंदरीत 10 मार्च पर्यंत 42 जागेमध्ये आम्ही जाहीर सभा घेतलेल्या आहेत। आणि 42 जागेमध्ये आमच्या बरोबर किती लोक आहेत हे आम्ही डेमॉन्स्ट्रेट केलेलं आहे। आमच्या कुठल्याही सभेमध्ये आम्ही जेवण देत नाही, गाड्या देत नाही। जो आमच्या विचाराला सपोर्ट देतोय तो स्वतःच्या पैशाने येतो, स्वतःची शिदोरी घेऊन येतो। तेव्हा फार विद्वान ॲनालिस्ट तुमच्या पॅनलवरनं जे बसतात त्यांना मी फक्त एवढंच सांगणार आहे की तुम्ही कोणाला तरी पाठिंबा देणार असाल तरच एवढा खर्च करून तुम्ही येता। तेव्हा ह्या विद्वान पॅनलवाल्यांनी आपण तोंडावर पडणार नाही याची फक्त त्यांनी दक्षता घ्या। तसेच नागपूरची जागा वंचितसाठी सोपी आहे। भाजपने पक्ष फोडणे आणि लोक विकत घेण्याचा सपाटा लावला आहे, त्यामुळे भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। भाजपकडून नेहमी 400 जागा निवडून येण्याचा दावा केला जात आहे। तुम्ही नेते विकत घ्याल पण मतदार विकत घेणार नाहीत। मतदार जे ठरवतील तेच करतील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे। मी 48 जागेवरती लढू शकतो, ताकदीने लढू शकतो। आणि आज असणाऱ्या या सगळ्या 48 जागांपैकी 2 जागा जर सोडल्या तर आज आम्ही 2.5 लाखाची स्ट्रेंथ घेऊन बसलेलो आहोत। ते 2 कुठलं सोडलं तुम्ही? ते आमच्या आवाक्याच्या बाहेर आहेत, त्याला आम्हाला मी त्या मेन्शन करणार नाही। उसमें नागपुर है क्या 2 सीटों में? मैंने कहा ना कि मैं उसको मेंशन नहीं करूंगा। ये तो सबसे आसान सीट है। कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्याच्या पट्टणकोडोली येथे प्रेरणा धम्म संस्कार केंद्राच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज, संत रोहिदास यांची संयुक्त जयंती साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर बालाजी कांबळे उपस्थित होते। शिवाजी महाराज, फुले शाहू आंबेडकर, कर्मवीर भाऊराव पाटील यांचे विचारच देशाला तारू शकतील, त्यामुळे सर्वांनीच महामानवांचे विचार आत्मसात करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले। श्रीमंताचं
त्यांना असं तेथील दिन पत्र पाठवलेलं होतं. आजची मनुवादी व्यवस्था, आजचं चाललेलं राजकारण आणि बाबासाहेबांचा आणि बुद्धांचा, त्याचबरोबर कबीरांचा आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा यांचा आपण त्याग या ठिकाणी पाहूया. तर बाबासाहेबांना असं विनंती पत्र पाठवलं की बाबासाहेब, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, आम्ही आपला सन्मान करणार आहोत कोलंबिया विद्यापीठातील स्कॉलर विद्यार्थी म्हणून. तर आपली या कार्यक्रमासाठी आम्ही परवानगी मागत आहोत, आपण द्याल का? 1952 बाबासाहेबांना हे पत्र आलं. बाबासाहेब त्या ठिकाणी म्हणतात, आपण मला यासाठी पात्र समजतात. सर्वप्रथम मी तुमच्या विद्यापीठाचे मनापासून आभार मानतो आणि हे आभार मानत असताना मी तुम्हाला एक विनंती करतो की मी जरी आता, कारण बाबासाहेबांना त्यांनी निमंत्रित करण्याचं कारण हे होतं, मी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, संत गाडगे महाराज आणि रविदास यांची श्रृंखला आणि त्यांच्या विचारांची पायी याची जोड घालण्याचा या ठिकाणी प्रयत्न करत आहे. कारण बहुजन समाजाला ज्या ज्या महामानवाने न्याय दिला, ज्या ज्या महामानवाने बहुजन समाजाच्या हित सुखाचं त्याला समजवलं आणि ज्या ज्या महामानवाने बहुजन समाजाला चांगली दिशा दर्शवण्याचा प्रयत्न केला, त्या सगळ्या महामानवांच्या जयंती आपण या ठिकाणी साजऱ्या करत असतो. मग ते छत्रपती शिवाजी असतील, त्याचबरोबर संत रविदास असतील, गाडगे बाबा असतील, अगदी राजर्षी शाहू छत्रपती असतील, किंवा आणखी प्राचीन काळामध्ये सम्राट अशोकाचे असतील, अर्वाचीन काळामध्ये आपल्या सारखे असतील. कुठल्याही एका महामानवाला प्रजासत्ताक सरकारचे धोरण कधीही कुठल्या जातीच्या कॅटेगरीमध्ये बांधलेलं नाही. त्यांचं मानवतावादी तत्त्व आणि मानवतावादी तत्त्वाचा संपूर्ण बहुजन समाजाला सांगण्याचा प्रयत्न केला. मग ते छत्रपती अन्य मान्यवरांनी आपले जे मनोगत आहे ते मनोगत व्यक्त केलं आणि त्याचबरोबर प्रवीण कडोलीकर यांनी जी माता रमाई यांची मूर्ती जी दान आहे ती दान देण्याची घोषणा या ठिकाणी करण्यात आली. त्याचबरोबर प्रास्ताविकामध्ये शशिकांत सरांनी आपले प्रेरणाधम्म संस्कार केंद्राच्या कार्याचा आढावा घेतला. त्याचबरोबर शेवटी आमच्या प्रेरणाधम्म संस्कार केंद्राचे अध्यक्ष एन कांबळे यांनी सर्वच मान्यवरांचे, त्याचबरोबर उपासिका या सर्वांचं आभार व्यक्त केलं. त्यानंतर गाथा सूत्रपठण झालं आणि हा कार्यक्रम संपन्न झाला. या ठिकाणी लॉर्ड बुद्धा चॅनलचे प्रतिनिधी येऊन आमच्या प्रेरणाधम्म संस्कार केंद्रामध्ये चाललेले जे काय धम्मप्रचार आणि प्रसादाचा जो काय इतरांच्यापर्यंत पोहोचवण्याचा जो काम करत असतात त्याबद्दल त्यांचंही आमच्या प्रेरणाधम्म संस्कार केंद्राच्या वतीनं मनपूर्वक असा आम्ही आभार व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, नमो बुद्धाय. भिवंडी येथील संकेत भोसले या महाविद्यालयीन विद्यार्थ्याचा अमानुषपणे खून करण्यात आला. या प्रकरणातील काही मुख्य आरोपी अटक करण्यात आलेले नाहीत. त्यांना त्वरित अटक करण्यात यावी. हा खटला विशेष जलगती न्यायालयात वर्ग करून चालविण्यात यावा. मृत विद्यार्थ्यांच्या कुटुंबाला 50 लाखांच्या आर्थिक सहाय्य करण्यात यावे. त्यांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला शासकीय नोकरीत सामावून घ्यावे. या मागणीसह इतर मागण्यांसाठी बहुजन सेवानिवृत्त कर्मचारी संस्थेच्या वतीने छत्रपती संभाजीनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. आज जिल्हाधिकारी परभणी यांना आम्ही एक निवेदन सादर केलं आहे. त्याच्यामध्ये भिवंडीमध्ये जो संकेत भोसलेचा खून झाला त्याच्या माध्यमातून त्याला न्याय मिळावा, त्याच्या कुटुंबाला न्याय मिळावा, त्याला शासकीय नोकरीत कुटुंबातला कोणीतरी घ्यावा आणि त्याला आर्थिक मदत मिळावी आणि आरोपी जे कोणी आहेत ते तात्काळ अटक करावेत. आणि दुसरा विषय औरंगाबादचा आहे की गव्हर्नमेंट लँडवर बौद्ध भिक्षू अनेक 15 ते 20 वर्षापासून राहतात. तर त्यांना तिथं काही गावगुंडांनी तिथं त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. अंत्यविधी काल परवा एका बौद्ध भिक्षूचा होऊ दिला नाही आणि मग तिथं एक बौद्ध भिक्षू आता उपोषणाला बसले कमिशनर ऑफिससमोर. तर त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे अशा प्रकारचं इथं आम्ही विविध संघटनाच्या माध्यमातून इथं निवेदन दिलेलं आहे. आगामी लोकसभा निवडणुकीची कोणत्याही क्षणी घोषणा होऊ शकते. हीच बाब लक्षात घेऊन वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर सध्या महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. त्यांनी काल अकोला जिल्ह्यातील पारस येथे कुणबी समाजाच्या मेळाव्याला हजेरी लावली. मेळाव्यानंतर त्यांनी माध्यमांशी बोलताना थेट भाजपलाच आव्हान दिले. एवढंच करणार आहे की त्यांनी फक्त 150 स्कोर करून दाखवावं. त्या पिचवरती थांबता थांबता 150चा स्कोर त्यांनी करून दाखवला तर फार मोठी उपलब्धी असं मी त्या ठिकाणीच मानणार. 2004 मध्ये इंडिया शायनिंगचा नारा दिला होता अटल बिहारींच्या सरकारनं तेव्हा.
तेव्हाचीच परिस्थिती आताही असं तुम्हाला वाटतं का? म्हणजे आत्ताच्या ह्याच्यामध्ये असणारं केंद्र शासन जे आहे ते ग्राउंड रियालिटीशी कुठलाही संबंध नाही. त्यांना असणारं जे काही इंटेलिजन्स मिळते ती इंटेलिजन्स जे आहे ते चुकीचं इंटेलिजन्स मिळते आणि म्हणून पक्ष फोडून त्यांना असं वाटतं की आपलं 400 पास करू. तुम्ही पक्ष फोडाल, नेते विकत घ्याल, पण मतदार तर तुम्ही विकत घेऊ शकणार नाही. मतदार ह्यांना धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही अशी परिस्थिती आहे. सर, महाविकास आघाडीचा जागा वाटपाचा भोंगा ठरला, त्यात फक्त वंचितला 2 जागा दिल्या आहेत. मला माहित नाही, अजून माझ्यापर्यंत तो फॉर्म्युला आला नाही. आमच्या सारे दैजवान फुंकर जे आहेत ते अधिकृतरित्या ते याच्यावरती बोलतील. माझा फक्त एक थँक्यू. नाही, काल फक्त एक संदिग्धता निर्माण झाली ती काल. मला काहीच माहिती नाही त्याच्याबद्दल. संजय राऊतमध्ये कसा प्रस्ताव आला नाही असं कुठे वंचितकडून? माझं स्वतःचं म्हणणं असं आहे, दैजवान फुंकरशी आपण बोलावं त्या संदर्भात. थँक्यू. सर, जरांगींना उमेदवारी द्यायच्या मागं काय म्हणतो? असं आहे की आम्ही मागेही म्हणालो होतो की जरांगे पाटलांची उमेदवारी दिली पाहिजे. त्याच्यात एक आंदोलन लढतात आहे, गरीब मराठ्यांचं आंदोलन लढतात आहे. त्या गरीब मराठ्यांचा प्रश्न हा पार्लमेंटचा प्रश्न आहे आणि त्यांनी पार्लमेंटमध्ये आलं पाहिजे ह्या हेतूने पक्षामध्ये चर्चा होऊन ती मागण्यात आलेली आहे. बाळासाहेब, तुमचं ऐकतात जरांगे पाटील, तर लोकसभा लढवण्याच्या दृष्टीनं त्यांची मनधरणी कराल का तुम्ही? ते आम्ही असणारा प्रस्ताव तिथे आहे, त्यांनी ठरवायचा, निर्णय त्यांनी घ्यायचा. बॉस ने मीटिंग बुलाई। क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो। बाहर बाहर उठो बैठो। जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है। बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार। अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर। कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com। हुआ बहू, उमा, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं, और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com। पत्रकार विजय पाटील यांनी लिहिलेले ब्रेकिंग न्यूज पुस्तक समाजासाठी दिशादर्शक ठरेल असं प्रतिपादन श्रीमंत शाहू महाराज यांनी केले। कोल्हापूर कसबा बावळा येथील छत्रपती शाहू महाराज यांच्या जन्मस्थळी ब्रेकिंग न्यूज या पुस्तकाचे प्रकाशन विविध मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले। त्यावेळी श्रीमंत शाहू महाराज बोलत होते। या पुस्तक प्रकाशन सोहळ्याला दैनिक पुण्यनगरीचे निवासी संपादक राजकुमार चौगुले, लोकमतचे संपादक वसंत भोसले, दैनिक पुढारीचे कार्यकारी संपादक विजय जाधव, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित उपस्थित होते। अशी सर्वांची इच्छा आहे, अपेक्षा आहे आणि त्याच्या माध्यमातून ती फक्त ब्रेकिंग न्यूजवरच तिथं थांबणार नाही, ती म्हणजे खऱ्या अर्थाने एक जबाबदारी म्हणून एक गोष्ट राहणार आहे। आणि आयुष्य आराम करण्यासाठी ही ब्रेकिंग न्यूज नसणार, परंतु सर्वसामान्यांचे प्रश्न कसे सोडवता येतील आता सुद्धा आपण सोडवतच आहे, सगळेच आपण सोडवतच आहे, आपल्या माध्यमातून सगळे अनेक सुटतातच आहेत, पण त्याहून अधिक गतीने आणि व्यापक प्रमाणे कसे सोडवता येतील ह्या दृष्टिकोनातून आपल्या सर्वांना याचा विचार भविष्यात करावा लागणार आहे। आणि त्यासाठी मला आपल्या सर्वांचाच मार्गदर्शन लाभणार आहे। आपण सर्वांनी
वेळोवेळी आता कधी एक दोन मीटिंग्स तर होतील जर ब्रेकिंग न्यूज झाली तर होणार काही नाही त्याला खात्री आहे ब्रेकिंग न्यूजची तर ठीक आहे. तर त्या ब्रेकिंग न्यूज झाले ना झालंय आपण सर्वांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे आणि कधी कधी सगळे एकत्र कधी कधी 2, 3, 1, 2 अशा प्रमाणे मी आपल्या बरोबर पुन्हा एकदा संवाद निश्चित साधेल आणि कोल्हापूरच्या दृष्टिकोनातून काय काय चांगलं आहे काय काय नाही हे याच्याबद्दल आपल्या बरोबर संवाद साधून आणि त्यामध्ये प्रायोरिटाईज करावं लागेल कारण सगळ्याच गोष्टी एकदम कधीच होऊ शकणार नाहीत आणि जे महत्त्वाचे आहेत त्यात आपल्याला हाती घेतल्या पाहिजे पहिले असं मी म्हणेल. तर ब्रेकिंग न्यूज वसंतरावांची ब्रेकिंग न्यूज जर आली तर सगळ्यात पहिले मी त्यांना बोलवणार मग बाकीचे सगळे आहेतच सगळ्यांनाही बोलवणार आहे आणखीन विजयरावांनाही बोलवणार आहे कारण त्यांनी ब्रेकिंग न्यूजच्या माध्यमातून आज ही इथं ब्रेकिंग न्यूज आधीच सोडली आहे आधी कधी सोडायची नसते ब्रेकिंग न्यूज. उद्या शेगाव येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी व समाज क्रांती आघाडी यांच्या संयुक्त विद्यमाने संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. गणेश प्रस्थ मंगल कार्यालयात दुपारी 12 वाजता या परिषदेला सुरुवात होईल. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते या परिषदेचे उद्घाटन केले जाणार. काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना गावंडे यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक हजेरी लावतील अशी माहिती समाज क्रांती आघाडीचे महाराष्ट्र प्रदेश प्रभारी प्राध्यापक प्रमोद मेश्राम यांनी दिली. माझ्या तमाम बहुजन बांधवांनो, आपल्या सर्वांना सप्रेम नमस्कार. मी प्राध्यापक प्रमोद मेश्राम, समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेश या व्हिडिओच्या माध्यमातून आपणास आव्हान करण्यासाठी आलेलो आहे की महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी तथा समाज क्रांती आघाडी महाराष्ट्र प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या 2 मार्च 2024 रोजी शेगाव येथे गणेश प्रस्थमंगल कार्यालय रेल्वे स्टेशनजवळ या ठिकाणी एका संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेचे आयोजन करण्यात आलेले आहे. आजची राजकीय परिस्थिती पाहता सर्वसामान्य गोरगरीब शेतकरी, शेतमजूर, तरुण, बेरोजगार इत्यादी सर्व समस्या आज आपल्यासमोर आहेत आणि कळत नकळत या देशाचे सत्याधीश जे आहे यांच्या वागण्यामुळं आपल्या देशाचे परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेले भारतीय संविधान आज धोक्यात आलेलं आहे, लोकशाही धोक्यात आलेली आहे. आणि म्हणून आज आपल्या सर्वांची फुले शाहू आंबेडकर यांना मानणाऱ्या तमाम बहुजनांची, तरुणांची, युवकांची व माता भगिनींची, माझ्या वडीलधाऱ्या माणसांची, व्यक्तींची आज सगळ्यांची गरज आहे की आपल्याला या देशाचं संविधान वाचवायचं आहे. आणि संविधान जर वाचवायचं असेल तर आपण सर्वांनी या राजव्यवस्थेविरुद्ध येऊन आपण एकत्र लढण्याची गरज आहे. आणि म्हणूनच या संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेचं आयोजन 2 मार्च रोजी शेगाव या ठिकाणी होत आहे. या परिषदेला खऱ्या अर्थानं कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून माननीय नानासाहेब पटोले, अध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर समाज क्रांती आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष माननीय हंसराजजी शिंदे साहेब हे या ठिकाणी या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून उपस्थित राहणार आहे. सोबतच माननीय खासदार प्रमुख अतिथी म्हणून माननीय खासदार श्री चंद्रकांतजी हंडोरे साहेब, माजी मंत्री तथा CWC वर्किंग कमिटी मेंबर आहेत. त्याचबरोबर माननीय यशोमतीताई ठाकूर, माजी मंत्री तथा CWC वर्किंग कमिटी मेंबर त्यासुद्धा आहेत. माननीय ॲडव्होकेट शिवाजीराव मोघे, माजी मंत्री तथा राष्ट्रीय अध्यक्ष अखिल भारतीय काँग्रेस सेल. त्याचबरोबर माननीय नानाभाऊ गावंडे, उपाध्यक्ष तथा संघटन व प्रशासन प्रमुख हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. बहुजनांची बुलंद आवाज म्हणून मतदार पेपरचे संपादक माननीय दिलीपभाऊ येडतकर, सचिव तथा प्रवक्ता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत. त्याचबरोबर ज्यांचा या कार्यक्रमाच्या आयोजनामध्ये मोलाचा वाटा आहेत ते माननीय श्री रामविजयजी बुरुंगुले साहेब, सचिव महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. तर समाज क्रांती आघाडीच्या वतीनं या ठिकाणी जे प्रमुख अतिथी म्हणून आहेत
तर ते माननीय देव आठवले साहेब जे संस्थापक सदस्य आहेत, माननीय डॉक्टर गोपाल उपाध्ये सर, माननीय डॉक्टर प्रभाकर नगराळे, माननीय प्राध्यापक प्रमोद मेश्राम, माननीय ॲडव्होकेट श्रीकृष्ण टोबरे, माननीय प्रदीप फुलझेले, माननीय बी जी पाटील, माननीय प्राध्यापक दयावान गव्हाणे, सौ मंदाताई हंसराजी शेंडे, माधवीताई फुलझेले इत्यादींच्या उपस्थितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातून शाहू फुले आंबेडकरांना मानणारा समाज मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते पदाधिकारी या न्याय हक्क परिषदेमध्ये सहभागी होत आहे. आपणा सर्वांना सुद्धा मी आवाहन करतो की आपण सुद्धा मोठ्या संख्येने या परिषदेमध्ये, संविधान संरक्षण व न्याय हक्क परिषदेमध्ये आपण सहभागी होऊन या ठिकाणी संविधान रक्षणाची जबाबदारी आपण सर्व स्वीकाराल, एवढंच आपल्याला या ठिकाणी आवाहन करतो. थांबतो. धन्यवाद. जय रेशन धान्य घोटाळा प्रकरणात एका IAS अधिकारी आणि तत्कालीन उपजिल्हाधिकारी असे एकत्रित 7 लोकांना शिक्षा ठोठावण्यात आली आहे. अकोल्याचे मुख्य न्यायदंडाधिकारी न्यायालयाने या प्रकरणी आज हा निकाल दिला. अकोला व वाशिम जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना रेशन कार्डवर वितरित करण्यात येणारा 45,73,226 रुपये किमतीचा 48 ट्रक गहू लंपास झाल्याचा आरोप सर्वांवर होता. कॉन्ट्रॅक्टर गुप्ता याला 5 वर्षाची तर सर्व सरकारी अधिकाऱ्यांना 2 वर्षाची शिक्षा झाली आहे. विशेष म्हणजे 24 वर्षानंतर हा निकाल लागला. यामध्ये विद्यमान कोल्हापूरचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांचाही समावेश आहे. असं झालं की वाशिममध्ये सरकारी धान्य वाहतूक करायला रामदयाल गुप्ता याला कॉन्ट्रॅक्ट दिलं होतं. त्यामध्ये एकूण 57 ट्रक धान्य उचल केलं होतं, पण ते पोचवलं नाही त्यांनी गोडाऊनमध्ये. आणि काही बोगस टिपीज तयार करून काही धान्य त्यांनी गोडाऊनमध्ये पोचतं केलं. परंतु शेवटी सगळं हिशोब करून 48 ट्रक धान्याचं अफरातफर झाल्याचं निष्पन्न झालं. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध केस दाखल करण्यात आली. आणि याच्यामध्ये सरकारी अधिकाऱ्यांच्या मदतीने ही अफरातफर झाली म्हणून तात्कालीन DSO, ॲडिशनल कलेक्टर, असिस्टंट DSO, अकाउंटंट आणि 3 उचल प्रतिनिधी यांच्याविरुद्ध कोर्टात केस दाखल करण्यात आली. याच्यामध्ये एकूण 40 साक्षीदार तपासण्यात आले सरकार पक्षातर्फे आणि आरोपीतर्फे जवळजवळ 30 साक्षीदार डिफेन्स विटनेस तपासले. सर्व पुराव्याचा अन्वय शेवटी कोर्टाने रामदयाल गुप्ता याला 5 वर्ष, 407 अन्वय, 420 अन्वय 5 वर्ष, 468 खोटे कागदपत्र केले म्हणून 2 व 3 वर्ष आणि पुरावा नष्ट केला म्हणून 2 वर्ष अशी सजा सुनावण्यात आली. आणि जे सरकारी कर्मचारी होते त्यापैकी DSO, ॲडिशनल कलेक्टर, उचल प्रतिनिधी यांना मदत केली अबेटमेंट म्हणून 2 वर्षाची प्रत्येकाला सजा झाली.